गुड मॉर्निंग ऑल, वेलकम अगेन टू महाकाल की नगरी उज्जैन। महाकाल आए और ये सब नहीं किया तो क्या किया भैया। आणि मॅडम तर रडत होत्या. आपण रे बोल ना. लफडा हो गया, लफडा ब्लॉक. हे बघा, हे आहे काल भैरव मंदिर. सो आलोय आता आम्ही रूमवर. झालंय आमचं सगळे दर्शन तिन्ही. नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या उज्जैनच्या सिरीजच्या डे 2 मध्ये. आणि आता आज तारीख किती आहे? 28. आज 28 आहे, 28 एप्रिल आणि ट्यूसडे आहे. सकाळचे वाजले 8:15 आणि आता आम्ही निघालोय हॉटेलमधून, चाललोय दर्शनाला. कुठे? महाकाळेश्वरच्या दर्शनाला चाललोय. पहिले चालत जायचं, रिक्षा कितना लोग आहे? 50. तर आम्ही चाललोय आता महाकाळेश्वरला दर्शनाला. आणि हे असं दिसतं बघा सकाळी. आणि हॉटेलच्या बाहेरच रिक्षा उभी होती, तर रिक्षाने चाललोय. सो आम्ही हॉटेलमध्ये नाश्ता केला. नाश्ता म्हणजे काय, घरून आणलेले स्नॅक्स, सीड्स आणलेले, मिक्स सीड्स आम्ही खातो घरी. ते सायलीने आणलेले आणि खजूर आणलेले. सो लाईट नाश्ता केला आणि पहिले दर्शन करून घेऊ, मग नंतर हेवी नाश्ता करू. पहिले आता सकाळी बघायला की किती लाईन आहे, काय है ना. येस, तुला काय बोलायचं? बोल. हेच बोलायचं आहे. गुड मॉर्निंग ऑल, वेलकम अगेन टू महाकाल की नगरी उज्जैन. खूप खूप एक्साइटेड आहोत आम्ही. मस्त वाटतंय. माझं तर झालंय ऑलरेडी भरपूर वेळा एक्सपिरियन्स. अल्बेसचा फर्स्ट टाइम आहे. है ना? हो या. असं वाटतंय तुला? आता तर एक्सप्लोर करतोय आपण. स्टार्ट काल तर रात्री आलो आपण 10:30 वाजता. नाही, दर्शनासाठी किती एक्साइटेड आहे. तू एक्साइटेड आहे म्हणतो, मी पण एक्साइटेड. तू खुश, मी पण. पण ऍक्च्युली काल रात्रीचा एक्सपिरियन्स खूप भारी होता ना आपला जेवणाचा. हो होता. ऍक्च्युली काय लेट झालेलं आणि हॉटेलचं जास्त ऑप्शन नव्हते आणि आपल्याला माहिती नव्हतं की कुठे काय आहे. सो एक्सपेरिमेंट होता आणि एक्सपिरियन्स खूप छान होता. ऍक्च्युली काय झालं, आम्ही उतरलो खाली जेवायला. तुम्ही लास्ट ब्लॉक मध्ये बघितलं असेल, 11, 11:30ला. तर मी चेक करत होतो हॉटेल्स. तर आम्ही ऍक्च्युली 5 हॉटेलमध्ये जाऊन बाहेर आलो. 5 हॉटेल्समध्ये गेलो, बसलो, बाहेर आलो. गेलो कधी की एक पण आवडत नव्हतं. स्वच्छता नव्हती बिलकुल, लोकांचं लक्ष नव्हतं एवढ्या रात्री. म्हणजे यांनी कसं ऍक्टिव्ह असलं पाहिजे. एकदम फास्ट नाही, स्लो, एकदम असं अनहायजेनिक. आणि काय बोल, शेवटी वैतागून एका ठिकाणी जबरदस्ती हल्ली दाल खिचडी, लस्सी पिली आणि आलो घरी. झोपलो 12:30-1 वाजता झोपलो. आता चाललोय उज्जैन आपला महाकाळेश्वर. येस, तुम्ही रस्ता बघा. तर पोहोचलोय आम्ही आता इकडे. ही एंट्री आहे. हा एंट्रीचा रस्ता आहे का? हा, अजून तर थोडासा लांब आहे. म्हणजे अजून लांब आहे. मग आपल्या तिकडे का उतरलं? रिक्षाला चालले काय? रिक्षाला चालले आतमध्ये. हाच प्रॉब्लेम असतो या सगळ्या ठिकाणी. आता 10 जण मागे लागलेत. हे ते ह्याच्यासाठी गेलेलो ना, आम्ही बॅक साईडला उतरलो. दुसरीकडून आलेलो. रिक्षात न उतरले नाही की 10 जण येतात. भैया भैया ये हो, ये हो. हेच आहे आता इकडे. तुम्ही किती त्यांच्याकडे लक्ष देता आणि तुमची कामं करता ते तुमच्यावर डिपेंड आहे. बाकीला ते त्यांचे कामं करतात आहे.
बिझनेस बिझनेस इज बिझनेस. हे आहे भारत माता मंदिर. भारत माता की जय. हे आहे पंचमुखी हनुमानजीचं मंदिर. ही मूर्ती बघा कसली भारी मूर्ती आहे. पेंट नाही तरी पण एवढी भारी. पेंट केल्यावर किती मस्त दिसेल. हा पूर्ण कॉरिडोर आहे कॉरिडोर. पुढे गेली माझी बाईक हरवली. कमी हरवलो. आहे पुढे पुढे. हे असे मस्त मूर्ती बनवलेत मोठे मोठे सगळे असे तिकडून तिकडून स्टार्टिंग पासून आहेत असे एक एक एक. नाही बस बस मस्त. महाकाल आए और ये सब नहीं किया तो क्या किया भैया. तो फायनली आम्हाला लाईन भेटलेली आहे. तिकीट काढलंय शिकत तिकीट काढलंय. लाईन ऍक्च्युली आहे ना यावेळेस काय आहे ना हा. दरवर्षी हे लोकांचा चेंज असतो. क्यों नहीं जाएंगे बोलो. लास्ट इयरला असं आम्ही इथूनच होतो दर्शन म्हणजे हाच होता हीच होती इकडूनच लाईन होती इकडूनच दर्शन होते. पण आम्ही तिकडून आलेलो ठीक आहे तिकडून आलो त्या साईड सरळ तिकडून त्या साईड आणि आता आपण इथून मधून आलो. ऍक्च्युली रिनोव्हेशन चालू आहे ना म्हणून वेगवेगळ्या ठिकाणचे लाईन वेगवेगळे आहेत. आता इथून आपण एक्झिट केलं ना इथून सुद्धा एंट्री आहे पण आपल्याला ऑटोवाल्याने तिकडे सोडला अवंतिका गेट नंबर 1 तो सब ऑटो वाल्याने हे घाला है. त्याने आपल्याला तिकडे एवढं लांब सोडलं. इकडे पण तो सोडू शकला असता पण मे बी त्याला तिकडून असं फिरून यायचं असेल. आणि आम्ही जेव्हा फ्रेंड्स आले ना लास्ट टू लास्ट इयर तेव्हा आम्ही बॅक साईडलाच उतरलेलो ऍक्च्युली. ओके सो हे बघा हे असं आहे. याला तिकीट काढलंय आपण दर्शनाचं शीघ्र दर्शन. बघू किती टाइम लागतोय. लेट सी फायदा होतोय का नाही तिकीटचा. नाही नित्य नाही उभं राहायचंय. हे असं आहे इथून पूर्ण. हे असे धागे बांधलेत लोकांनी. ते एंट्री आहे इथून. बंद करना पडेगा. तो झालं दर्शन. ना लिटरली म्हणजे मला मागचा जो शॉर्ट दाखवला की 2 मिनिटं पण नाही लागली दर्शनाला. आणि एवढं फुर्सत मध्ये एवढा वेळ आम्ही तिथे उभे होतो प्रे करत. कोणच काय नाही बोललं आणि मॅडम रडत होत्या शिवजींना बघून. झालं दर्शन चांगलं मनासारखं. एकदम मस्त दर्शन झालं मनासारखं. आणि निघालो पण बाहेर. छान दर्शन झालं एकदम. फर्स्ट टाइम मी एवढं आरामात दर्शन केलं एवढ्या मोठ्या ठिकाणी. नाही तर नुसते ढकलतात हे करतात इकडे असं काय नव्हतं. आरामात दर्शन करून दिलं एकदम मस्त छान झालं. लास्ट टाइम पण असंच झालेलं तुमचं. आमचं खूप पहिले झालेलं असं आम्ही आलेलो ना फ्रेंड्स लास्ट टू लास्ट इयर तेव्हा तर आम्ही अजून पुढे गेलेलो. आता आपल्याला एवढं पुढे जाऊन नाही दिलं. तेव्हा पण आम्ही असंच शीघ्र दर्शनच केलेले. व्हॉट्स नेक्स्ट. तेच जाऊया इथेच आहेत ना इथून मंदिर नवग्रह मंदिर. चला. आय एम अ फॉलोवर टुडे. शी इज लीडिंग मी दिस होल ट्रिप. शी इज लीडिंग मी. आय एम फॉलोवर. राइट और रॉन्ग.
हा You're right. इकडे बघून सांग ना, घाबरते का? Yes, you're घाबरते right. घाबरते तर बोल ना. मी कशाला गाव? हा मग सांग याच्यात बघून. मी नाही घाबरत आहे. You have to follow always. ऑलवेज ओके. चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे, माझ्यापेक्षा भारी दिसतोय. तू तर कसली भारी दिसतेस. हा? एक पण नंबर तू तर माझ्यापेक्षा भारी दिसतोयस ना. मी तर दिसतोच आहे भारी. सो गाईज बघा आता आम्ही चाललो रिव्हर्स मध्ये. तुम्हाला ब्लॉग रिव्हर्स मध्ये दिसेल. आता झालंय आमचं महाकालेश्वर दर्शन, नाश्ता करून आता चाललोय कुठे? अंगलनाथ मंदिरला चाललोय. बघा रिव्हर्स मध्ये कसे दिसतो आम्ही सांगा. खाण्या पिण्याचं भरपूर सीन आहे इथे. एवढं ऐकलेलं खायला चांगलं असतं पण कुठे जाता 2 ठिकाणी आम्हाला एक्सपिरियन्स असा आलाय की मजा नाही आली. सो आता मला जरा R&D करावी लागेल. कुठे कुठे खायचं, काय खायचं जरा बघायला लागेल. ChatGPT परत विचारावं लागेल. तुला काय फायदा नाहीये. खाण्यापिण्याचं तर मी बोललेच नव्हते बाय द वे. असे फक्त असे जे ठेले वगैरे असतात ना, तिथे आम्ही कातरी वगैरे खाल्लं आणि नॉर्मलच जेवायचं. म्हणजे बनवून देतात ना असं. सो आता ChatGPT अस्त्राचा इस्तेमाल करावा लागेल मला फॉर बेस्ट फूड. वेगवेगळे रेस्टॉरंट दाखवणार आणि पण ती लांब असणार. ती का बोलते तुला काय वाटतं ChatGPT ती आहे? सायली GPT ती आहे. ChatGPT तो आहे. कळलं? नाही, माझ्यासाठी तर ती तीच आहे, कारण की तू तिच्याकडनं सगळी इन्फॉर्मेशन. अरे अरे अरे. सो हे आम्ही पोहोचलोय आता इथे मंगलनाथ मंदिर. हा घे ना कुठला प्यायचं पे. हे बघा हे श्री मंगलनाथ मंदिरचं जुनं द्वार दिसतंय मला. इथून एंट्री आहे. ज्यूस पिऊया थोडा पहिले मग जाऊया आतमध्ये. हा लफडा हो गया, लफडा ब्लॉक. जाने दो भाई. लफडा ब्लॉक घेतला. लफडा ब्लॉक घेतलाय. हे बघा हे आहे मंगलनाथ मंदिर. और ये है मजे की बात तर कसलं साफ पाणी. व्हेरी क्लीन वॉटर. खूप साफ आहे पाणी. सो इथे आम्ही करून आलो भात पूजा. हे सगळ्या बघा इथे किती पूजा चालू आहेत. बापरे, यू कॅनॉट इमॅजिन एवढ्या पूजा एका टायमिंगला चालू आहेत इथे सगळ्या. असं पूर्ण आतमध्ये पूर्ण असं वरती असं जाऊन आम्ही मेन मंदिराच्या गाभाऱ्यात भात चढवून आलो जो आम्हाला सांगितलेला पंडितने. बाकी अशा भरपूर पूजा चालू आहेत इथे. हे आमचे पंडितजी आहेत.
आता आम्ही कालभैरवनाथचे दर्शन घ्यायला चाललोय. आम्ही तिथून नेक्स्ट प्लॅन करतो. बघूया आता तिकडे किती गर्दी आहे. ऊन तर भरपूर लागतोय. चष्मे आम्ही लावले तरी ऊन तर भरपूर आहे आणि काही फायदा नाही होते असं वाटतं. कारण की डोळ्यांवर सुद्धा डोळ्यांच्या वाफा निघतात असं वाटतं. हे बघा, हे आहे काल भैरव मंदिर. आता आम्ही आलोय, इकडून एंट्री आहे. असं फिरून जायचं एवढं वाटतं. फिरून फिरून जावं लागेल. बाहेर बोलते गर्दी नाही काय, पण आत आल्यावर बोलते भरपूर गर्दी असणार आहे. भरपूर गर्दी असते. नॉर्मल जसं दर्शन होतं ना, जसं आलो आणि लगेच दर्शन तसे नाहीये. लाईनीला तरी उभं राहावं लागेल. आम्ही जेव्हा लास्ट इयरला आलेलो ना तेव्हा आम्ही 2 तास लाईनीमध्ये उभे राहून दर्शन घेतलं. ठीक आहे, बघू किती टाइम लागतोय. तो दुकानवाला तर अर्धा तासच बोललाय, म्हणून आपण आलोय. लेट्स सी. हे असे दुकान आहे, हे टिपिकल जिथे असतात सगळीकडे. हे दुकानं फुल वाले मंदिराच्या बाहेर तेच दुकान आहे. आलो पण मंदिर कुठल्या कुठे एवढ्या जवळ आहे, पण लाईनमुळे तेवढे फिरून 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 ते आपण तर असतंच ना, ते सिस्टम तशी करावीच लागते. झिगझॅग वाली स्ट्रेट नाही ठेवू शकत ना. हे बघा मंदिर पोचलो पण आम्ही. मोजून 1 मिनिटात स्टार्टिंगला जिथून व्हिडिओ काढलेले आपण तिथून इथे, म्हणजे फक्त तसे तर 7-8 लाईन आहेत. म्हणजे असे काय बोलतात त्याला, झिगझॅग 7-8 लाईन आहेत, पण गर्दी नाही. पूर्ण वॉकिंग एकदम फास्ट. आम्ही Doable. 2 मिनिटात आत पोहोचलो, पण द्वारापर्यंत. आता आतमध्ये बघू किती टाइम लागेल. मेन हेच टेन्शन होतं बाहेरच ना, उन्हामुळे. नाही काय काय लावलं तर चांगलं केलंय. छत ना वरती हे ग्रीन वाला. सो फायनली आम्हाला लाईन भेटलेली. लाईन म्हणजे गर्दी एवढी तर नाहीये, अजिबात नाही. आपण आलोय ऑलमोस्ट. हा? आपण आलोय ऑलमोस्ट. अजिबात गर्दी नाहीये. म्हणजे इथे येण्या इथपर्यंत येण्यासाठी पण 2-2 तास लाईन लावायला लागते. म्हणजे आपण 2 मिनिटात आलो. हा म्हणजे येस. समोरच आहे ना मंदिर, हेच मंदिर आहे. आता हे वरती आपण हळूहळू अर्धा तास जाईल ऑलमोस्ट. बस. ऑलमोस्ट सो आमचं दर्शन झालेलं आहे फायनली. भैरवनाथाचं पण दर्शन झालेलं आहे. अर्धा तास पण नाही लागला. 15-20 मिनिटाचं दर्शन झालं आमचं दर्शन फायनल 15 छान. मिनिटात. खूप मस्त वाटलं. एकदम जवळून दर्शन झाले काल भैरवनाथचे सुद्धा. थोडी गर्दी होती, धक्काबुक्की पण होती मागून, पण ठीक आहे. तेवढं नॉर्मल आहे, चालतं, ते ते काहीच normal नाहीये. आणि देवस्थान छान दर्शन झालं. मस्त. 15 मिनिटात झालं. 15-20 मिनिटं. खूप छान दर्शन झालं. मस्त झालं. 12 वाजेपर्यंत सगळं डन झालं आमचं. सकाळी किती 8ला निघालं ना, हा थोडा लेट झाला. 8-8:30ला निघालो. 12 वाजेपर्यंत 3 मंदिर मध्ये सगळे दर्शन जेवढे पूजा बिजा सगळं झालं. करून आमचं. आम्ही 5:30-6ला निघायचा प्लॅन होता. पण नाही निघू शकलं की खूपच रात्री. 6ला उठली आणि मी 7ला, पण 8 वाजले निघायला. 8-8:30 रेडी होता. झाले तिन्ही दर्शन फायनली येस. उज्जैनचे. आता थोडंसं खाणं आणि मग नंतर संध्याकाळी थोडं प्लॅनिंग करायचं की कुठे कुठे जायचं. बिकॉज ऊन खूप आहे इकडे. आता डायरेक्ट हॉटेलला पळू आपण. ओके बाय. सो आलोय आता आम्ही रूमवर. झालंय आमचं सगळे दर्शन तिन्ही. आता वाजले 1:45. मस्त AC लावलाय, फॅन लावलाय आणि बाहेर खूप जास्त गरमी आहे. 40 डिग्री ऑलमोस्ट आता चालू झालाय. सो इट्स परफेक्ट टाइम कम इन रूम अँड रेस्ट. जेवण पण आम्ही रूम वरच ऑर्डर करणार आहे, स्विगी झोमॅटो, आणि आराम करणार आहे 4-5-6 वाजेपर्यंत. जोपर्यंत 4-5-6 पर्यंत नाही, only for 5. जे काय असेल ते. भेटूया संध्याकाळी. चला भेटूया मग संध्याकाळी आपण
जय महाकाल. हे बघा मित्रांनो, उज्जैनला येऊन आपण आपला युट्यूब चॅनल खोललेला आहे. म्हणजे युट्यूब आपले बघतोय, आपले व्हिडिओज हॉटेलमध्ये. मस्त वाटतंय, छान वाटतंय. आपले व्हिडिओज युट्यूबवर. फर्स्ट ब्लॉग लावू, फर्स्ट ब्लॉग महाबळेश्वराला. नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? कशा आहात सगळे? मजेत ना? ही बघा, ही माझी बायको, ही मला अशी सारखी. सो गाईज, आमचा दुपारचा जेवण आणि आराम झालेला आहे. आता वाजलेले आहेत, किती वाजलेत? 6:45. आणि हे आमचं हॉटेलचं टेरेस आहे. समोर बघा किती सुंदर सनसेट आहे. आणि हे खाली मार्केट आहे. हे बघा केवढी गर्दी आहे. हा खालचा व्ह्यू आहे. सनसेट बघा तुम्ही. फुल बिझी स्ट्रीट्स ऑफ उज्जैन. आणि आम्ही आता निघालोय बाहेर, घाटवर चाललोय. सायलीला माहिती कुठे चाललोय, मला नाही माहिती. इथे लॉक करते रूम. कुठे चाललोय आपण? रामघाट चाललोय, शिप्रा आरती. कुठे? रामघाट आरती असते का आता? आम्ही चाललोय रामघाटला शिप्रा आरतीला. ही बघा, हेच बघा केवढी. आपण आले की संपलं. खुलते ही खतम हो गया भैया. छान झोप झालेली आहे, फ्रेश एकदम. बघू कधी येतो घरी परत. गरमी आहे पण बाहेर भरपूर गरमी आहे. 36, 37 आहे. हे बघा, एक्झिट म्हणजे हॉटेलच्या बाहेरचं, जे आपण आता वरतून बघितलं तेच. तर इथे रिक्षा पकडून जायचं. सगळे रिक्षावालेच इथे. बघ रिक्षा, बोलो ई रिक्षाच बघा. सो आम्ही पोहोचलेलो आहे इथे शिप्रा घाटवर. हे बघा, हे असे बनारस टाईपच आहे. हे असे डोम आहेत, त्याच्यामध्ये उभे राहून लोक बघतात ते आरती. खाली आरती चालू आहे, चालू होईल म्हणजे आता इथून चालू नाही झाली. प्राचीन महाशिप्रा आरती. आम्ही खालीच चाललोय, वरतून काय एवढं मजा नाही येणार. खालीच चाललोय. सायलीला बोललो जा तू पुढे, मी येतो. सायली गेली खाली. हे बघा, इथून जायचंय खाली. भारी आहे ना, वेगळं काहीतरी. वाव. सायली चालू आरती. हे बघा सायलीचं. परफेक्ट टाइमिंग. हा शॉट बघा, हे बघा इथून. इकडून सगळे आरती बघतात. आम्ही पण तिकडेच होतो वरती मगाशी, इकडून खाली आलो.
सायली बसली तिथे. मी पण जातो सायलीच्या बाजूलाच. इथे किती मस्त आहे बसायला, इथं बसून पण बघू शकतो. आता सगळीकडनं शॉर्ट्स वेगळे वेगळे. हे बघा सायली. किती लोक आरती अटेंड करतात. हेवी आहे. अरे वाह, लेके आ गई छुट्टा. थैंक यू बेटा. हाँ हाँ हो गए ना बराबर. मैंने 50 दिए थे, आपने 30 दे दिए ना रिटर्न. नहीं बेटा, एक बस. एक बस हो गया. हो गया. और तो हम लोग तुम्हारे लिए ले रहे हैं बस, मैं तो लेना भी नहीं था. आपण आता दिवा लावणार आयुष्यात मला. आपण मंदिरामध्ये कसं जाऊन दिवा लावतो, फुल चढवतो, तसं आपण इथे पाण्यामध्ये त्यांना फुल आणि दिवाचं हे करणार आणि ते बरं ठीक आहे, लावा. हे बघा, सो बसलोय आम्ही आता इथे शिप्रा नदीच्या घाटवर. आता शिप्रा आरती झालेली आहे आणि एकदम टायमिंग वर आलो आम्ही. परफेक्ट टायमिंग वेळेवर वर आलो पोहोचलो, एकदम. वेळेवर. आणि आरती झाली आता. सुंदर आरती बघायला भेटली आणि खूप छान. फर्स्ट आरती टाइम घेतली. आम्ही असा, म्हणजे मी पर्सनली अनुभव केलेला आहे आरती घाटावर. अजूनपर्यंत तर नाही. नाही, मी बनारसला घेतलंय. व्हिडिओज बघितले, पण खरंच प्रत्यक्षात खूप खूप अनुभव वेगळा आहे. खूप छान आहे, खूप छान वाटलं. मस्त होतं. मोबाईल वगैरे सगळं आम्ही बाजूला ठेवलेला आणि एकदम लीन होऊन गेलो. खुल्लट चाय घेतलेला आहे. खुल्लट चाय घाटावर. कचोरी सांगितली. एक कचोरी भी नीचे. पीक
हा आता चहा पिल्यासारखा वाटला 2 दिवसांनी. कसा आहे चहा? घेतलेली आहे कचोरी आणि चाय विथ माय ब्युटिफुल बाय. हे मला सगळं आवडतं असं व्हेरी स्ट्रीट थिंग्स, घाट थिंग्स यू कॅन से नाउ, नॉट स्ट्रीट. आता हे बघा असा घाट आहे पूर्ण. तिकडे होतो आम्ही, तिकडे नाश्ता केला, पुन्हा असं आलो चालत चालत त्या घाटावर. ही नदी आहे खाली बाजूला नदी, आणि हे मला घाट जाम आवडतात, जाम म्हणजे जाम. आता हे इकडे सायली गेले मंदिरात पाया पडायला समोर, आणि मग इथून बाहेर जायचं, इथून बाहेर जायचंय वरती राम मंदिरला. अति प्राचीन श्री धर्मराज चित्रगुप्त मंदिर रामघाट. झालं चला. सो आता आम्ही आलोय राम मंदिरला. हिला यायचं होतं राम मंदिर, ते पण परफेक्ट टायमिंग वर आलो. जस्ट आलो आधी दरवाजा बंद केला, पण दर्शन आपण ओपन ठेवला. आम्ही दर्शन केलं. बंद भरपूर मंदिर झाले आता एका दिवसात. वर्षभराचे मला वाटतं मी केलंय दर्शन एका दिवसातच. 2 दिवसात. हा सो आता तिथं मगाशी काय घाटवर असे मस्त ते 4 बाबा नागाबाबा बसलेले, मस्त फ्रेम होते ते आगोरी बाबा. गेलो त्यांना नाश्ता करता करता तिकडे, आणि त्यांना विचारलं नाही काय, डायरेक्ट व्हिडिओ चालू केली, आणि मस्त फ्रेम भेटली आपल्याला. तुम्ही बघितली असेल याच्या आधी ती फ्रेम. मला कधीपासून पाहिजे होती त्या अशा आगोरी बाबांची मस्त एक, म्हणजे असे भरपूर आहेत, मला पण एक काढायची होती. तर मी बनारसला गेलेलो लास्ट टाइम, तेव्हा माझी हिंमत नव्हती झाली त्यांचा व्हिडिओ काढायला किंवा फोटो काढायला, कारण की ते लोक माहिती आहेत ना कसे असतात, ॲग्रेसिव्ह असतात थोडे. नाही आवडलं त्यांना तर काय पण बोलतात उलट सुलट, म्हणजे आपल्याला पण नाही आवडलं. लास्ट टाइम केलंच नव्हतं, आणि यावेळेस केलं, पण काय नाही. गेलो त्यांचे व्हिडिओ चालू केली डायरेक्ट मस्त. तर त्यांनी बोलवलं, विचारलं कुठून आलाय काय असं कसं, आणि थोडी दक्षिणा वगैरे दे, सेवा कर असं बोलला, आणि दिले त्याला पैसे, आणि आलो. कुठल्या मंदिरात? अरे किती मंदिर करशील. हे बघा या बाईचे मंदिरच संपत नाही. चला मी पण जाऊनच येतो. आता आपण कुठे चाललोय एवढं काही काही? लेझर शो बघायला. लेझर शो बघायला. आजचा टायमिंग असतो श्री महाकाल महालोक में आपका हार्दिक स्वागत आहे. आजचा टायमिंग असतो. आम्ही पळत पळत आलोय, म्हणजे एवढं पळत नाही आलोय, असे ही चालले तसे पळत पळत आलोय, रिक्षाने झालोय. हो 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 नाईस. चालून खूप जवळ होतं, पण आपल्याला शो बघायचा म्हणून हा त्या घाट पासून 1 किलोमीटरच होतं, पण शो बघायचा होता, टायमिंग होता, म्हणून आम्ही रिक्षाने आलो. सो गाईज आम्ही आलोय परत आता कॉरिडोरला. इकडे आता लेझर शो बघितला, तो झाला संपला, आणि आता आय थिंक आजच्या दिवसात आपण भरपूर काय काय कव्हर केलं, आणि ब्लॉग पण मोठा होईल. सो आपण हा ब्लॉग इथेच संपवूया, आणि भेटूया उद्या सकाळी परत. आता वाजलेत 9. आता आम्ही फक्त काय जेवणारच आहे, आणि जेवून रूमवर जाणार का रूमवरच जेवू. सो आता बाहेर फिरणार नाही. मोबाईलच्या बॅटरीज पण संपल्यात, आणि मेमरीज पण संपले. सो हा ब्लॉग आपण इथेच संपूया आजचा दिवस. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आज जे आपण केलंय, प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर. सो सी यू टुमॉरो. बाय.
हे श्री महामाया मंदिर आहे. ह्याच्यात काय आहे, हे 3 असे विंडो आहेत, 3 हॉल आहेत. हा एक, हा मधला तुम्ही आणि बघता आहे. ना, आणि म्हणजे तिसरं. कुठूनही आपण बघितलं ना हम्म, तर ते आपल्यालाच बघतात. हम्म. तिन्ही साईडनी दर्शन सेमच भेटतंय. असं इथून बघावं लागतं त्या हॉलातून. हे असं आहे.